गाईचं तूप हे लहानपणापासून आपण घेत असतो, पण तूप हे रसायन आहे. रसायन म्हणजे काय? ते आपल्या शरीरातल्या प्रत्येक रसधातू, रक्तधातू, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र, स्नेहन आहे. ते स्नेहन म्हणजे काय? तर ते आपल्या शरीराला मृदुता आणतं. आतमधले सगळ्या हाडांना, आजूबाजूच्या त्वचेला, आजूबाजूच्या मसलला, लिगामेंटला बळकटी उत्पन्न करून देणारं अमृत रसायन आहे. तर रोज सकाळी उठल्या उठल्या गाईचं तूप आपण घेत असाल तर ते रसायन काम करतं. ते जेवणाआधी आपण गाईचं तूप घेत असाल तर ते आपलं पोट साफ करणार आहे. गाईचं तूप हे सकाळच्या जेवणानंतर आपण घेणार असाल तर ते आपल्या शरीरातला उदनवायू चांगलं करणार आहे आणि ते हृदयाला बल्य म्हणून काम करणार. ज्यांना हृदयाचे विकार आहेत त्यांनी सकाळच्या जेवणानंतर गाईचं तूप प्या. जे लोक रात्रीच्या जेवणानंतर गाईचं तूप पिणार आहात ते गळ्याचे विकार कमी करणार आहे. तेच आपण रात्री झोपताना गाईचं तूप घेत असो तर ते आपल्याला झोप चांगली आणणार आहे.